अकोला जिले के बोरगांव, मंजू, निपाड़ा और आसपास के इलाकों में बीती रात तेज आंधी के साथ बारिश हुई, जिससे किसानों को भारी नुकसान उठाना पड़ा। इस अकाल मौसम के कारण आम और पपीता फसलों को बड़ा नुकसान हुआ है। बोरगांव मंजू इलाके में हुई तेज बारिश और तेज हवाओं के कारण कई आम के पेड़ों से 15 से 20 किलो आम नीचे गिर गए। किसान रवि जायले के खेत में आम की फसल को बड़ा नुकसान हुआ है। इसके अलावा ज्वारी की फसल भी तेज हवा के कारण प्रभावित हुई। निपाना क्षेत्र में कई किसानों की पपीता फसल भी तेज हवा और बारिश से खराब हो गई है। किसान शुभम इंग ने बताया कि अचानक बदले मौसम के कारण उनके खेतों में लगी पपीता की फसल को नुकसान हुआ है। किसानों ने सरकार से मौसम से हुए नुकसान का सर्वेक्षण कर उचित मुआवजा देने की मांग की है। रात्री जो पाऊस झाला त्या पावसामुळं पावसासोबत हवा सुद्धा आली। त्या हवेमुळं आंब्याचं, पपईचं असो, लिंबूचं असो, ज्वारीचं, कांद्याचं खूप प्रमाणात नुकसान आहे। आता नुकसान असं आहे की जे बघितलं जात नाही, कारण की आंबा सुद्धा छोट्या प्रमाणात पडलेला आहे। याची मोठी जर लागण झाली तर हा कमीत कमी अर्धा किलोचा आंबा बनतो, पण आज सध्या हा 10 ग्राम पण सुद्धा नाही आहे। त्यामुळे आंब्याचं सुद्धा नुकसान आहे, ज्वारीचं सुद्धा आहे, लिंबूचं सुद्धा आहे, त्यासोबत पपईचं सुद्धा आहे। जसे आता आमच्या बाजूला शेतकरी आहेत, या दादांचं सुद्धा शेतामध्ये नुकसान झालेलं आहे। आमच्या शेतामध्ये पपई लावलेली आहे 2 एकर। 2 एकर पपईमधून रात्रीच्या हवेमुळे आणि पावसामुळे तर पपई झाडं एवढे झुकलेले आहेत, काही झाडं पडलेले आहेत। 2 एकर शेतामधून अर्धा एकर आमचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामधून जे नवीन पपईला फुलं लागले होते, तर ते फुलं पण नवीन जे आले होते ते सर्व हवेमुळे खाली पडले आणि जो छोटा माल होता पपईच्या झाडांना तो पण खाली पडलेला आहे। तसं पण आता पपईच्या भावाला म्हणजे मालाला भाव तर नाहीच आहे, कारण की ऑफ सीझन आहे। जो माल नवीन आता पुढच्या महिन्यामध्ये विक्रीला येणार होता त्या मालाचं नुकसान झालेलं आहे आणि जे मोठे झाडं होते त्याचं नुकसान झालेलं आहे। तर असं आमचं म्हणजे अजून जर काही दिवस, अजून 1-2 दिवस जरी हवा जास्त आणि पाऊस वारा वगैरे आलं तर आमचं अजून जास्त प्रमाणात नुकसान होणार आहे। इन BCN न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।